जाऊ नये, ही गद्दारीची कीड आताच समूळ नष्ट केली पाहिजे या मताचे तिन्ही पक्ष. नांदेडला अशोक चव्हाण यांना भारतीय जनता पक्षानं आपल्या पक्षात घेतलं, पण मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, ज्या एका जागेसाठी नांदेडच्या अशोक चव्हाणांना भारतीय जनता पक्षानं आपल्या पक्षात घेतलं, ती नांदेडची जागा सुद्धा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पराभूत होताना मला कसं वाटतं. काय आहे आजकाल आपण बघतो की मावळमधली जागा सुद्धा जर संख्या जर बघितली आमदार असेल किंवा ज्या महापालिकेची सत्ता असेल त्या आकड्यामध्ये ते शक्तिशाली दिसतं. कसा हा बघत तुम्ही आमदारांचे आकडे करणार की मतदारांचे आकडे करणार? आता बारामती लोकसभा मतदारसंघाचे बरेचसे आमदार अजित पवारांबरोबर गेले ना. शिरूर लोकसभा मतदारसंघातले गेले बरेचसे आमदार, पण हे दोन्ही मतदारसंघ शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष जिंकणार. सुप्रिया सुळे यांचा विजय हा महाराष्ट्रात विक्रमी मताने होईल असं आपल्याला सांगतो. आमदार जातात, पण त्यांना आमदार करणारी जनता जी आहे त्यांनी पक्षांतर केलेलं नाही आहे. जे आहेत तिथे मूळ जागेवरच आहे. आपण म्हटलं की 35हून अधिक जागा महाविकास आघाडी जिंकली. दुसरीकडे असं पाहायला मिळतं की निवडणूक आयोगातून काही नोटिसा पाठवण्यात येतात, स्पेशली त्यांना खर्चाबाबतीत पाठवण्यात येतात. निवडणूक आयोगाचं एकूण वागणं महाराष्ट्रात कसं? हा भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रँच आहे. एक्सटेंडेड ब्रँच म्हणजे भाजपची शाखा आहे ती. ईडी, CBI, निवडणूक आयोग ज्या एकेकाळी निष्पक्षपणे काम करणाऱ्या संस्था होत्या, त्या संविधानिक संस्था आहेत. पण गेल्या 10 वर्षामध्ये निवडणूक आयोगाचं खाजगीकरण झालं. ही संस्था भाजपा चालवतात. या संस्था तुम्ही त्यांच्याकडनं काय अपेक्षा करा? नरेंद्र मोदी हे या क्षणी प्रधानमंत्री नाही. आचारसंहितेमध्ये कोणी मंत्री नसतो, कोणी खासदार नसतो, कोणी मंत्री किंवा राष्ट्रपती एक वेगळं पद. पण हे महाशय सरकारी फौजफाटा घेऊन विमान हेलिकॉप्टर घेऊन प्रचार करतायत एका पक्षाचा. हा आचारसंहितेचा भंग आहे. इंदिरा गांधींनी 1975च्या आधी एका निवडणुकीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याचा वापर केला प्रचारासाठी, म्हणून त्यांना पंतप्रधानपद गमवावं लागलं होतं. हे लक्षात घ्या. तो सरकारी यंत्रणेचा गैरवापर ठरला तेव्हा, आणि अलाहाबाद हायकोर्टानं त्यांच्या विरुद्ध निकाल देऊन त्यांना राजीनामा द्यायला लागला. ही परिस्थिती जर आता पाहिली तर आजचा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा गुलाम झाला. खरं तर गेली काही वर्ष वेगवेगळी समीकरणं बदलत आहेत, परंतु या समीकरणामध्ये 2019मध्ये जेव्हा तुमचे श्रीरंग बारणे उमेदवार होते त्यावेळेला त्यांनी पार्थ पवारांचा पराभव केला होता. आज त्याच पार्थ पवारांचा पराभव करणाऱ्या श्रीरंग बारणेंचा प्रचार करण्यासाठी वडील अजित पवार मैदानात उतरले. ही बदललेली समीकरणं कसं पाहता तुम्ही? यावेळी श्रीरंग बारणांचा पराभव पण वडिलांना उतरावं लागतं की मुलाचा पराभव केलेला असतो. वडिलांना उतरावं लागतंय आणि बारामतीत नवऱ्याला उतरावं लागतं. दोन्ही ठिकाणी पराभव. बारामतीमध्ये सुनेत्राताई पवार यांचा पराभव होईल आणि इथे श्रीरंग बारणांचा पराभव. या प्रमोद महाजनांनी भाजपसाठी एवढं केलं, महाजनांचं तिकीट कापलं, तुम्ही कसं पाहता याकडे? प्रमोद महाजन यांनी आज जो भारतीय जनता पक्ष आहे त्या भारतीय जनता पक्षाचा पाया आणि शिखर उभारण्यात प्रमोद महाजन यांचं मोलाचं योगदान. महाराष्ट्रात शिंदे आणि महाजन यांनी पक्षपात शिवसेना भाजपा युती निर्माण झाली आणि त्यातून राजकारणामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडल्या महाराष्ट्रात.
त्यामागे प्रवीण महाजन, बाळासाहेब ठाकरे, धनंजय पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाची ज्याला लेगसी म्हणतो, मग अडवाणी असतील, मुरली मनोहर जोशी असतील, प्रवीण महाजन असतील, मुंडे असतील, खडसे असतील व इतर राज्यातल्या अशा काही त्या सगळ्यांना खतम करायचं आणि फक्त आपली माणसं, आपला उदो करणारी माणसं, आपल्याला देव मानणारी माणसं, विष्णूचा अवतार, रामाचा अवतार, ह्याचा अवतार, असं भजन मंडळ त्यांनी निर्माण केलं. पूनम महाजन यांचं उमेदवारी कापणं म्हणजे त्यांनी प्रबोध महाजन यांची लेगसी नष्ट करणं. जिल्ह्यातल्या 4ही मतदारसंघ तुम्ही फिरून आलात, काय एकूण चित्र वाटतं? 4ही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. मगाशी आपल्याला सांगितलं, मावळ आम्ही, शिरूर, बारामती आम्ही. पुण्यामध्ये या क्षणी रवींद्र धंगेकर हे जोरदार संघर्ष करत आहेत. तिथे निवडणुकीला आता वेळ आहे, पुढल्या काही दिवसामध्ये पुढे जाते असं चित्र.